ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा गजर करत आजच्या विषयाची सुरुवात करूया। विषय तसा आहे तो म्हणजे कोल्हापुरात पार पडत असलेली ज्योतिबाची यात्रा। ऐतिहासिक दृष्ट्या कोल्हापूरला जितकं महत्व आहे तितकंच धार्मिक दृष्ट्या देखील आहे। येथील दख्खनचा राजा श्री ज्योतिबा हे महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे। ज्योतिबावर श्रद्धा असल्याने अनेक भाविक शुभ कामांची सुरुवात ज्योतिबांच्या दर्शनाने करतात। अगदी प्राचीन काळापासून असलेल्या श्री क्षेत्र ज्योतिबाबद्दल आणि ज्योतिबा यात्रेबद्दल अशा 11 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे। नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सर्वात पहिलं बघूया या मंदिराचा परिसर। श्री ज्योतिबा क्षेत्र कोल्हापूरच्या 333 मीटर उंच एवढ्या ज्योतिबा डोंगराला वाडी रत्नागिरी असंही म्हणतात। आधी इथं छोटंसं देवालय होतं। आज जे मोठं मंदिर इथं आहे ते 1730 मध्ये ग्वाल्हेरचे राणोजीराव शिंदे यांनी बांधलं। दुसरं जे केदारेश्वरांचं मंदिर आहे ते 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधलं। ज्योतिबा आणि केदारेश्वर मंदिराच्या मध्यभागी चोपडाईचं मंदिर देखील आहे, ते प्रीतीराव चव्हाण हिम्मत बहादर यांनी बांधले। तिसरं रामेश्वराचं मंदिर जे 1780 मध्ये मालोजी निकम पन्हाळकर यांनी बांधलंय। या मंदिराच्या पूर्वेकडील बाहेरील बाजूस सटवाई, दत्तात्रय आणि उत्तरेकडे कालभैरव आहेत। याशिवाय महादेव मंदिर, गायमुख तलाव, दक्षिण दरवाजा, देवबाव, यमाई मंदिर, पालखी सदर, नगारखाना, हत्ती महाल असं सगळं आहे। एकूणच या मंदिराच्या परिसराला तटबंदीने बंदिस्त असून परिसरात दगडी फरशी देखील आहे। दुसरं म्हणजे श्री ज्योतिबा मूर्तीचं वैशिष्ट्य। निळसर पाषाणाची 4 हात असलेली 3 फूट उंचीची ही मूर्ती आहे। ज्योतिबा मूर्तीचा 1935, 1985, 2006 मध्ये देखील वज्रलेप करण्यात आला होता। कोणत्याही देवाची मूर्ती दक्षिणाभिमुख असत नाही, पण ही मूर्ती मात्र दक्षिणेकडे तोंड करून उभी आहे। श्री ज्योतिबाने रत्नासुराचा वध केल्यामुळे अंबाबाईच्या मनातील भीती नाहीशी झाली, म्हणून अंबाबाईने ज्योतिबाला विनंती केली की तुमची दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे। श्री ज्योतिबाने ही विनंती मान्य करून आपले मुख अंबाबाईकडे वळवले। तेव्हापासून ते दक्षिणेकडेच आहे। तिसरं म्हणजे ज्योतिबाचे वाहन घोडा। ज्योतिबाचा मानाचा उन्मेष नावाचा घोडा, ज्याचं अलीकडेच हृदयविकाराने निधन झालं होतं, त्यानंतर मानाच्या घोड्याचा शोध सुरू झाला। अखेर यात्रेच्या तोंडावर जय नावाचा घोडा खरेदी करण्यात आला। आता ज्योतिबाच्या घोड्याचा शोध घेणं तितकं सोपं काम नाही, कारण देवाला घोडा अर्पण करत असताना काही वैशिष्ट्य बघावी लागतात। एक म्हणजे हा घोडा आरोग्यदृष्ट्या तंदुरुस्तच असावा लागतो। दुसरं म्हणजे हा घोडा पूर्णतः पांढरा शुभ्र असावाच लागतो। तिसरं म्हणजे घोड्याच्या संपूर्ण शरीरावर फक्त 2च भोवरे असावे लागतात। त्या घोड्याला दागिने, तोफ आणि गर्दीची सवय असावी लागते। पाचवं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे घोड्यावर कुणीही बसलेलं नसावं। चौथं म्हणजे श्री ज्योतिबा पालखी सोहळ्याचे उंट। सोहळ्याचे उंट असोत वा घोडे हे यात्रेच्या आधी जून महिन्यापासून पोहाळेतील थट्टी या ठिकाणी ठेवले जातात। डोंगरावर थंडी वाऱ्याचं प्रमाण जास्त असतं, त्यापासून प्राण्यांच्या संरक्षणासाठी त्यांना पोहाळ्यात ठेवलं जातं। गेल्या 50 ते 60 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे। जून मध्ये ठेवलेले हे उंट आणि घोडा नवरात्र उत्सव सुरू करण्यासाठी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात पुन्हा डोंगरावर आणले जातात। आता हे माहिती असू द्या की श्री ज्योतिबाच्या नावाने चांग भलं असं का म्हणतात। चांग भला हा श्री ज्योतिबाचा गजर, चांग भला हा गजर चंगा भला या पंजाबी शब्दावरून आला असे काही संदर्भ सांगतात। कारण पंजाबी भाषेत कोणतेही कार्य चांगले झाल्यास चंगा भला असं म्हणतात। ज्या वेळेला भारतात राक्षसांनी अनेक अत्याचार करून देवांना त्रास दिला, त्यावेळी सर्व राक्षसांचा नाश करून ज्योतिबांनी सर्वांचे संकट नाहीसे करून चांगले केले, याचीच आठवण म्हणून चंगा भला हा उत्साहवर्धक गजर सुरू झाला। ज्योतिबा डोंगराला वाडी रत्नागिरी का म्हणतात? ज्योतिबा डोंगराला पूर्वी वैतागवाडी म्हणायचे, पण या वैतागवाडीला वाडी रत्नागिरी हे नाव पडलं त्यामागे 2 आख्यायिका आहे। त्यातली एक म्हणजे संत सावतामाळी हे आपल्या पत्नीसह श्री ज्योतिबाच्या दर्शनाला आले होते। त्यांच्या पत्नीला खूप भूक लागली। भुकेने व्याकुळ झालेल्या त्यांच्या पत्नीने आकांड तांडव सुरू केलं। तेव्हा सावतामाळी यांनी या डोंगरावर रत्नेच रत्ने आहेत, त्यापैकी तुला पाहिजे तितकी घेऊन ये आणि तुझा चरितार्थ चालव असं सांगितलं। हे ऐकताच ती डोंगरावर फिरली, पण रत्ने मात्र तिला काही दिसली नाहीत, म्हणून ती जास्तच वैतागली। तिने आपल्या नवऱ्याचे म्हणणे खोटे आहे हे सिद्ध करण्यासाठी डोंगरावर सापडतील तितके खडे आपल्या लुगड्याच्या पदरात घेतले आणि वैतागाने नवऱ्याच्या पुढे ओतले। तोच आश्चर्य, हे खडे रत्न झाली। तेव्हापासून या वैतागवाडीला वाडी रत्नागिरी असं नाव मिळालं, अशी ही आख्यायिका आहे।
दुसरी आख्यायिका अशी की रत्नासूर नावाचा शूर राक्षस जो महाकालिकेचा भक्त होता, तो मोहिनी विद्येत पारंगत होता. एकदा रत्नासुराने सर्व देवांना युद्धाचं आव्हान दिलं. हे आव्हान ज्योतिबाने स्वीकारलं आणि प्रत्यक्ष युद्ध आषाढी अमावस्येला सुरू केलं. तरीही ते पुढे 7 दिवस चाललं. तरीही रत्नासूर शरण येण्याची चिन्ह काही दिसेनात. म्हणून ज्योतिबांनी आपले आयुध त्रिशूळ रागारागाने फेकले. पण ज्योतिबाच्या हातातील अमृत कलशातील जे थेंब खाली पडत होते ते थेंब रत्नासुराच्या अंगावर पडत असल्याने रत्नासूर पुन्हा जिवंत होत होता. तेव्हा चरपटांबिकेने रत्नासुराचे रक्त वरवर चाटायला सुरुवात केली. त्यामुळे अखेरीस रत्नासूर श्रावण शुद्ध षष्टीस जमिनीवर कोसळला. सर्व भागातील जनतेने संकट टळले म्हणून जनतेने चांग भलं अशा आरोळ्या ठोकल्या. रत्नासुराच्या नावावरून आणि त्याच्या शेवटच्या इच्छेवरून या ठिकाणाला रत्नागिरी असं नाव प्राप्त झालं. 7वं वैशिष्ट्य म्हणजे येथील गावांना राक्षसांची नाव आहेत. ज्योतिबांनी रत्नासुराचा वध केल्यानंतर युद्धातून इतर राक्षस पळून गेले. तेव्हा ज्योतिबांनी त्या राक्षसांचा पाठलाग करून त्यांनाही ठार केलं. ज्या राक्षसांना ज्या ठिकाणी मारलं त्या ठिकाणी त्यांच्या नावाची गावं वसवली गेली. उदाहरण, देवलाक्ष राक्षस जिथे मारला गेला तिथं देवाळे गाव आहे. दानासूर जिथे मारला गेला तिथं दानोळी गाव आहे. कोथळासूर जिथे मारला गेला ते कोथळी गाव. केसी मेला तिथं केसापूर गाव. कुंभासूर मारला गेला तिथं कुंभोज गाव. महिषासूर जिथं मारला गेला तिथे मसाई पठार. याशिवाय संदळ, मंदळ, सादळे, मादळे, गंगासूर, सांगरूळ, बोभाट, बोरपाडळे, ज्वाजल्या, जाफळे अशी नावं या गावांची आहेत. ज्योतिबांनी रत्नासूर राक्षसाचा मंडप कोसळून पाडला ते ठिकाण मनपाडळे. रत्नासुराचा टोप जिथे पडला तेच टोपगाव. सांगली जिल्ह्यातील वारणा नदीकाठी कंदासुराचा वध केला ते ठिकाण कांदे आणि मंगलासुराला ठार मारलं ते गाव मांगले. ही गावे वाडी रत्नागिरीच्या आजूबाजूच्या परिसरातच आहेत. आता बघूया श्री ज्योतिबाचे उपासक आणि येथील उत्पन्न. महाराष्ट्रातील सर्व जाती जमातीचे लोक ज्योतिबाचे उपासक आहेत. त्यामध्ये मुस्लिम आणि जैन धर्मीय अनुयायांचाही समावेश आहे. अनेक घराण्यांचे ज्योतिबा हे कुलदैवत आहे. ग्वाल्हेरचे शिंदे, कोल्हापूरचे हिम्मत बहादर चव्हाण या 2 मातबर घराण्यांची ज्योतिबावर विशेष श्रद्धा आहे. राजाज्ञा घराण्याने आपल्या मुद्रेवर ज्योतिबाचं नाव कोरलंय. शिंदे, चव्हाण आणि राजाज्ञा घराण्यांनी ज्योतिबाची उपासना सातत्याने चालण्यासाठी अनेक गावातून शेकडो एकर जमिनीचं उत्पन्न देवाकडे लावून दिलं. या उत्पन्नात पूर्वीच्या कोल्हापूर राज्यातील 364 गावाच्या जमिनींचा समावेश होता. याशिवाय मिरजमळा, बुधगाव येथील जमिनी ज्योतिबा देवस्थानात इनाम म्हणून दिल्या होत्या. कोल्हापूरचे छत्रपती संभाजी पहिले यांनी राजाज्ञा घराण्याला त्यांच्या छत्रपतींच्या सेवा चाकरीबद्दल कुशिरे, पोहाळे, वाडी रत्नागिरी ही 3 गावे बक्षीस म्हणून दिली होती. परंतु राजाज्ञा यांनी ही 3ही गावे श्री ज्योतिबांच्या नावाने दान करून दिली. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे श्री ज्योतिबाची यात्रा. चैत्री पौर्णिमेला वाडी रत्नागिरी इथे ज्योतिबाची फार मोठी यात्रा भरते. कोल्हापूर जिल्ह्यात ज्या मोठ्या यात्रा भरतात त्यातली महत्वाची यात्रा म्हणजे ज्योतिबाची यात्रा. या यात्रेत कर्नाटक, ग्वाल्हेर, इंदूर, तामिळनाडू तसेच महाराष्ट्राच्या सर्व भागांमधून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. या यात्रेस गावोगावच्या सासनकाठ्या येतात. पारंपरिक वाद्यांचा गजर होतो. गुलाल खोबऱ्याची उधळण होते. ज्योतिबाच्या नावाने चांग भलं या गजराने सारा डोंगर दुमदुमून जातो. आसमंत दरवळून टाकणारा दवण्याचा सुगंध हे सारे ज्योतिबांचे राजवैभव या यात्रेत पाहायला मिळते. ज्योतिबाचे दर्शन घेतल्यानंतर भाविक अंबाबाई आणि जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानीचे दर्शन घ्यायला कोल्हापुरात येतात. छत्रपती शिवरायांचे स्मरण सतत व्हावे यासाठी राजश्री शाहू महाराज अनेक उपक्रम राबवत असत. राजश्री शाहूंनी ज्योतिबा यात्रेच्या काळातच शिवरायांच्या रथांचा उत्सव सुरू केला. रथोत्सव 3 दिवस चालत असून ज्योतिबांचे भाविक देखील यामध्ये सहभागी होत असतात. आणखी एक म्हणजे या यात्रेतल्या सासनकाठ्या. ज्योतिबाच्या या यात्रेत सासनकाठ्यांची मिरवणूक निघते. यावेळी चांग भलच्या गजरात भाविक सासनकाठी घेऊन नाचत असतात. सासनकाठी म्हणजे 30 ते 35 फूट उंचीचा लांब लचक वेळू. त्याच्या शेंड्याला एक चांगले वस्त्र तुरा बांधलेला असून वेळूच्या तळापासून साधारणपणे 4 ते 5 फुटांवर एक आडवी फळी असते. तिच्यावर ज्योतिबांचे वाहन असलेला घोडा बसवलेला असतो. ताशा, सनईच्या नादात आणि चांग भल्याच्या गजरात भाविक सासनकाठ्या इतक्या सुरेखपणे नाचवतात की पाहणाऱ्यांची मती गुंग होते. अशा वेळी भाविक कितीही दमले तरी यमाईची भेट घेऊन ज्योतिबाची पालखी आज जाईस तोपर्यंत हातातली सासनकाठी खाली ठेवत नाहीत. शेवटची माहिती म्हणजे श्री ज्योतिबा आणि ग्वाल्हेरचे शिंदे घराणे.
मराठेशाहीतील कर्तबगार सरदार आणि महान मुत्सद्दी महादजी शिंदे यांची कुलदैवत ज्योतिबांवर फार श्रद्धा होती. पेशवाईच्या उत्तरार्धात महादजींनी उत्तरेकडे आपला इतका दरारा निर्माण केला होता की बादशाही तख्तावर कोणाला बसवायचं हे महादजी यांच्या इच्छेवर अवलंबून असायचं. पराक्रमी सरदार महादजी शिंदे म्हणतात, आम्ही इकडे उत्तरेकडे मोठी मुलकगिरी करण्यास आलो असून मोठी दौलत मिळवली आहे हे खरे, तथापि आमचे कुलदैवत डोंगराचा ज्योतिबा, छत्रपतींचा भगवा झेंडा आणि आमची मूळची शिंदखेडची पाटीलकी यांचे विस्मरणाने राहणारी दौलत आम्ही कसपटा समान मानतो. याचा अर्थ महादजी शिंदे यांची ज्योतिबांवर नितांत श्रद्धा होती. महादजींच्या वारसांची सुद्धा ज्योतिबांवर नितांत श्रद्धा होती. शिवाजी राजे शिंदे यांच्या काळात ग्वाल्हेर आणि इतर राज्याचे एकीकरण करून मध्य प्रदेश निर्माण होणार होता. तेव्हा शिंदे यांनी आपल्याकडील एक अधिकारी ज्योतिबा डोंगराला पाठवला. त्यांनी एकीकरणासंदर्भात ज्योतिबांचा प्रसाद घेतला आणि नाथांची एकीकरणासाठी आज्ञा आहे याची खात्री करून घेऊनच एकीकरणासाठी संमती कळवली होती असं सांगितलं जातं. ज्योतिबा डोंगर इथे शिंदे सरकारचे ऑफिस असून कुलपरंपरेने ज्योतिबांची पूजा अर्चा चालू असते. हे आहे ज्योतिबा देवस्थान आणि या देवस्थानचे 11 वैशिष्ट्य. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला जरूर कळवा आणि ज्योतिबा यात्रेच्या तुमच्या आठवणी नक्की सांगा. आणि हो, बोल व्हिडिओ YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.